हरिद्वार येथे रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये केदारनाथ यात्रेसाठी कार बुकिंग केली नसेल तर तुम्ही ते पार्किंगमध्ये ज्या गाड्या असतात त्या ड्रायव्हरला भेटून तुम्ही कार बुकिंग करू शकता। एर्टिगा आणि ज्या स्कॉर्पिओ आहेत त्या तुम्हाला पर डे 3,500, तर ज्या इनोवा गाड्या आहेत त्या तुम्हाला एक 4 ते 4,500च्या रेंजमध्ये मिळून जातील। कार बुकिंग झाल्यानंतर आणि थोडेसे 500,000 ॲडव्हान्स दिल्यानंतर तुम्ही जे गंगा नदीची जिथे आरती होते, जी हरी की पौडी हे ठिकाण आहे, येथे तुम्ही जवळपास रूम बुक करू शकता, जेणेकरून जी सायंकाळची गंगा नदीची आरती असते ते तुम्हाला लगेच घेता येईल। जे साईडचं मार्केट आहे तेथे पण तुम्हाला जास्त वेळ फिरता येईल। थंडीपासून संरक्षण करण्याकरता तुम्हाला काही इथे घ्यायचं असेल तर मार्केटमधून घेऊ शकता, खूप स्वस्त पण तुम्हाला इथे भेटून जाईल। दुसऱ्या दिवशी शक्य होईल तेवढ्या लवकर उठून तुम्ही केदारनाथच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करा। हरिद्वारच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असे हे ट्रिप कार्ड बनवून घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जे केदारनाथ यात्रेसाठी जे रजिस्ट्रेशन केले आहे ते दाखवावे लागेल। हरिद्वार येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ 3 ते 3.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचतो ते म्हणजे देवप्रयाग। देवप्रयाग येथे भागीरथी नदी आणि अलकनंदा नदी या दोन नद्यांचा संगम होऊन जी मुख्य गंगा आहे ती गंगा नदी येथे उगम पावते। ही जी नदी आहे ती आहे अलकनंदा आणि ही जे निळेशार पाणी दिसते ती आहे भागीरथी नदी। या दोन्हीचे ते संगम होतो आणि जे 5 प्रयाग आहेत त्या 5 प्रयागमधील हा पवित्र प्रयाग मानला जातो। जिथे ह्या दोन नदीचे पाणी एकत्रित येते तेथे आंघोळीसाठी जागा केलेली आहे, तेथे तुम्ही आंघोळ करू शकता आणि इथे बॉटल्स पण भेटतात, त्यामध्ये तुम्ही इथले जे पवित्र जल आहे ते तुम्ही सोबत घेऊन जो आपला पुढचा प्रवास आहे त्याला सुरुवात करू शकता। हरिद्वार ते सोनप्रयागचा एकूण प्रवास हा 8 ते 10 तासाचा आहे, त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्हाला थकवा वगैरे जाणेल तेव्हा तुम्ही थांबून चहा वगैरे घेऊन नंतरच्या प्रवासाला सुरुवात करू शकता। तुम्ही सोनप्रयागला येण्या अगोदर जर JMUNचे ॲडव्हान्समध्ये क्वार्टर बुक केले असतील तर तुम्ही तिकडे जाऊन राहू शकता, नसेल तर तुम्ही येथे जे सोनप्रयाग आहे येथे थांबू शकता। येथे तुम्हाला रूम्स तसेच डॉर्मेटरी पण अवेलेबल आहेत आणि जर येथे सोनप्रयागला जागा अवेलेबल नसेल तर येथून जवळच 2-3 किलोमीटर रामपूर आहे, सीतापूर आहे, येथे पण तुम्ही राहू शकता आणि सकाळी लवकर उठून सोनप्रयागहून पुन्हा गौरीकुंडला जाऊ शकता। सोनप्रयागवरूनच हा त्रियोगी नारायणसाठी रस होतो, जिथे की शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता। पहाटे 4 वाजल्यापासून तुम्हाला अशी ही लाईन पाहायला मिळेल, त्यामुळे जेवढे तुम्ही लवकर येचाल तेवढी लाईन तुम्हाला येथे पाहायला मिळेल। येथे तुम्ही जे केदारनाथ यात्रा रजिस्ट्रेशन केले आहे ते तुमचे येथे चेक केले जाईल, त्यानंतर तुम्हाला जे जीप मिळते जिथून की सोनप्रयाग ते गौरीकुंड जाता येईल तिकडे तुम्हाला सोडले जाईल। जेवढे लवकर सकाळी तुम्ही रजिस्ट्रेशन लाईनला लागाल तेवढे तुम्ही लवकर इकडे जीप पकडण्यासाठी याल आणि जसजशी वेळ होत जाईल तशी तशी लाईन वाढत जाईल आणि तुम्हाला जास्त वेळ लागेल। येथे तुम्ही सोनप्रयाग ते गौरीकुंडसाठी जीप पकडू शकता, त्यासाठी तुम्हाला 50 रुपये फेअर आहे, जे की 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला गौरीकुंड येथे सोडतील। गौरीकुंड येथे जेथे जीप ड्रॉप करते तेथून 500 ते 700 मीटर आपल्याला चालत जावं लागेल, जेथे की जो केदारनाथचा मुख्य ट्रेकिंग मार्ग आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। गौरीकुंडला पोहोचल्यानंतर येथे तुम्हाला हॉटेल्स अवेलेबल आहेत, येथे तुम्ही हलकासा नाश्ता करू शकता। ट्रेकिंगला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला काय सामान घ्यायचं असेल तर इथे दुकानं अवेलेबल आहेत, तुम्ही त्यामधून घेऊ शकता। केदारनाथकडे जात असताना गौरीकुंडमध्येच उजव्या साईडला गरम पाण्याची कुंडी आहेत, येथून खालती जाण्यासाठी रस्ता आहे, तुम्ही तेथून जाऊन जी गरम पाण्याची कुंडी आहेत ते स्नान वगैरे पण करायचे असेल तर तुम्ही करू शकता। जर तुम्ही चालण्यासाठी सक्षम असाल तर तुम्ही पायीच वरती केदारनाथपर्यंत जा आणि जर तुम्हाला चालणे होत नसेल तर तुम्ही येथून खच्चर घेऊ शकता, त्यासाठीचे हे रेट आहेत, परंतु हे जे रेट आहेत ह्यापेक्षा ते जास्त रेट घेतले जातात। गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत ॲप्रॉक्स 4 ते 5 हजार ह्या दरम्यान तुम्हाला खच्चर भेटून जाईल।
खच्चरवरून यात्रा करत असताना एकदम लक्षपूर्वक आणि सावधानतेने तुम्ही त्यावरती बसा. तुम्हाला वरती पोहोचण्यासाठी एक 6 ते 7 तास लागतील. त्यामुळे सोबत तुम्ही एक छोटीशी बॅग ठेवा. त्यामध्ये खाण्यासाठी आणि पिण्यासाठी एक पाण्याची बॉटल नक्की ठेवा. गौरीकुंडपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात केल्यानंतर पायी चालत असताना पहिला जो 2 ते 3 किलोमीटर रस्ता आहे तो थोडासा चढा आहे. त्यामुळे थोडं चालल्यानंतर थोडंसं थांबा, त्यानंतर चाला. एकदम पहिल्या स्टार्टला जास्त वेगाने तुम्ही चालू नका, त्यामुळे तुम्ही लवकर थकाल आणि जो बाकीचा 17-18 किलोमीटरचा ट्रेक आहे तो करताना तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल. तुम्हाला जर पायी चालायचं नसेल आणि कचेरी करायचं नसेल तर तुम्ही अशी हे डोली करून जाऊ शकता. तसेच तुम्हाला येथे पालखी पण भेटेल, पण ह्याचे जे रेट आहे ते वजनानुसार असतात. त्यासाठी तुम्हाला एक अप्रॉक्स 8,000 ते 12,000च्या दरम्यान पडतील. पायी जात असताना तुम्हाला जे वाटेमध्ये हॉटेल्स वगैरे आहेत त्यामध्ये चणे, पराठा तसेच मॅगी वगैरे मिळेल. तुम्ही तिथे बसून खाऊन थोडा वेळ थांबून पुन्हा अजून पायी यात्रेला सुरुवात करू शकता. जेव्हा तुम्ही पायी यात्रा करताय तेव्हा तुमच्या पाठीवरची जी बॅग असेल त्यामध्ये कमीत कमी ओझे असेल तर तुम्हाला चालायला कम्फर्टेबल वाटेल. त्यामध्ये फक्त एक पाण्याची बाटली आणि थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे आणि बिस्किट वगैरे असेल तर चालेल. बाकीचं काहीही जड सामान तुम्ही घेऊ नका. तसेच जे वरती थंडीसाठी लागते त्यामध्ये जॅकेट वगैरे जे असेल, तुमची काही मेडिसिन वगैरे असेल तर तुम्ही तेही त्यामध्ये कॅरी करू शकता. पण बाकीचं जास्तीचं ओझं तुम्ही घेणे टाळा. गौरीकुंड ते केदारनाथचा डिस्टन्स जरी 18 किलोमीटर दाखवत असला तरी जेव्हा आपण पायी चालत जातो तेव्हा जवळजवळ एक 20 ते 22 किलोमीटरचं हे अंतर आहे. यामध्ये आता वॉशरूम वगैरेची पण सुविधा केलेल्या आहेत वाटेमध्ये. तसेच तुम्हाला जे मोबाईलचे नेटवर्क वगैरे आहे ते पण चांगल्या पद्धतीने येते. जेव्हा मी 2019मध्ये फर्स्ट टाईम गेलो होतो त्यावेळेस नेटवर्कचा इश्यू होता, पण जेव्हा त्यानंतर 2023मध्ये आम्ही यात्रा केली त्यावेळेमध्ये आणि 2019मध्ये खूप फरक आहे. मोठ्या प्रमाणावर नेटवर्कचा इश्यू सॉल्व्ह झाला आहे. जर तुम्ही डायरेक्ट पहिल्या दिवशीच केदारनाथ इथे जाणार असाल तर तुम्ही सकाळी लवकर चालण्यासाठी सुरुवात करा. आणि जर तुम्हाला आजचा जो स्टे आहे तो जे वाटेमध्ये छोटी लिंचोली, बडी लिंचोली आहे तिथे करायचं असेल तर तुम्ही थोडे उशिराने पण चालायला लागू शकता, जेणेकरून तुम्ही एक सायंकाळपर्यंत जे तुमचे ठिकाण आहे तिथे तुम्ही पोहोचून जाल. पायी चालत असताना जसे जसे तुम्ही वरती हाईट गेन करताय तसं तसं वरती ऑक्सिजन लेवल तुम्हाला कमी आढळेल. त्यामुळे जे पाणी आहे ते तुम्ही पाणी थोडं थोड्या वेळेला पित राहा. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल मेंटेन राहील आणि बॉडी पण डिहायड्रेट नाही होणार. हे खालती जे ग्रीन टेंट आहेत ते लिंचोली आहे. येथे तुम्ही स्टे करू शकता जर तुम्हाला एका दिवसामध्ये केदारनाथ इथे पोहोचणे शक्य नसेल तर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही केदारनाथकडे जाऊ शकता. इथून केदारनाथ एक 5 ते 6 किलोमीटर आहे. तुम्हाला येथून पण 4 ते 5 तास वरती जाण्यासाठी लागतील. आपण आता रुद्रा पॉईंट इथे पोहोचलो आहोत. जेव्हा तुम्ही घोडा खच्चर घेऊन येत आहे तेव्हा तुम्हाला येथे उतरवले जाते. येथून पण मंदिर अजून जवळजवळ एक 1.5 किलोमीटर आहे. रुद्रा पॉईंट पासूनच समोर एक लेफ्ट साईडला मेडिकल रिलीफ पोस्ट आहे. तुम्हाला थोडासा त्रास वगैरे होत असेल तर तुम्ही ते दाखवू शकता. रात्री जर तुम्हाला केदारनाथला पोहोचायला उशीर झाला असेल तर तुम्ही जिथे तुम्ही टेंट वगैरे बुक केले असतील किंवा जिथे पण तुम्ही रूम्स वगैरे बुक केले असतील तिथे जाऊन जेवण करून आराम करा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. केदारनाथ इथे JMVNचे जे टेंट आहेत ते मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्हाला त्याची ऑनलाईन अगोदर बुकिंग करावी लागेल. मंदिरापासून जवळजवळ एक 250 मीटर अंतरावर अलीकडे हे 60 क्विंटल वजनाचे तांब्याचे ओम आपल्याला पाहायला मिळते. हे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणाला गोल प्लाझा असे बोलले जाते.
पहाटे जेवढ्या लवकर तुम्ही दर्शन रांगेला येऊन थांबाल तेवढ्या लवकर तुमचे दर्शन होऊन जाईल आणि जेवढा तुम्ही उशीर करसाल तेवढाच तुम्हाला उशीर पुन्हा नंतर दर्शनासाठी लागेल. 2013 मध्ये जेव्हा मोठा येथे पूर आला होता तेव्हा पुरामध्ये वरनं ही जी मोठी शिळा येथे वाहून मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबली. त्याच्यामुळे जे पुराचे पाणी आहे ते दोन्ही बाजूला विभागले गेले आणि मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले. या मोठ्या शिळेला भीमशिला असे बोलले जाते. मंदिराच्या सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मंदिराच्या पाठीमागेच तुम्ही ही आदि गुरु शंकराचार्यांची मूर्ती पाहू शकता जे की खालती आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला खालती पायऱ्या उतरून जावं लागेल. जेव्हा मुख्य सीझन असते त्या टायमाला येथे दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. तर तुम्हाला दर्शन लवकरात लवकर घ्यायचे असेल तर ही जी लाईन दिसते ह्या लाईनद्वारे तुम्ही पर पर्सन 1000 रुपये देऊन एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुम्ही दर्शन करू शकता. मंदिराच्या बाजूला आणि दर्शन रांगेच्या दोन्ही बाजूला अशी दुकाने आहेत. त्यामधून तुम्ही असे हे साहित्याने जे प्रसाद आहे तोही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर दर्शन पैसे नेता लाईनला थांबून करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी एक 4 ते 5 तास पण लागू शकतात. कारण जसं वेळ होईल तशी लाईन खूप मोठी होत जाते. मंदिर परिसरामध्ये तुम्ही दर्शन घेऊन साईडला इकडे तिकडे फिरून पाहून तुम्ही एक 1.5 ते 2 तास इथे थांबू शकता. त्यानंतर तुम्ही जे तुमचे टेंट वगैरे रूम वगैरे असेल तिथे जाऊन सामान घेऊन तुम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. मंदिर आता एक 8 ते 10 दिवसानंतर 6 महिन्यासाठी बंद होणार आहे. त्यामुळे असं भंडारीचं वगैरे आयोजन केले जाते. या ठिकाणी तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता. जर तुम्हाला केदारनाथ येथे हेलिकॉप्टरने दर्शनासाठी यायचे असेल तर तुम्हाला 3 ठिकाणाहून सर्व्हिस अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 5,500 ते 8,000च्या दरम्यान तुम्हाला खर्च येईल. तसेच तुम्हाला एक साईड म्हणजे जर तुम्हाला 22 किलोमीटर ट्रेक करायचं असेल आणि जाताना जर तुम्हाला हेलिकॉप्टरनं खालती जायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. त्यासाठी तुम्हाला वन साईड 2700 रुपये चार्जेस घेतले जातात. पण त्यासाठीही तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्याची बुकिंग करावी लागेल. आपण एवढ्या दुरून भगवान शंकराच्या दर्शनासाठी येथे येतोय तर जे घोडे वगैरे आहेत त्यांना त्रास देऊन दर्शन करण्यापेक्षा तुम्ही पायी चालत जाऊनच दर्शन करा. त्याच्यामुळे तुम्हाला याचा जो यात्रेचा आनंद आहे तो एक प्रकारे भेटून जाईल. आणि जेव्हा तुम्ही पायी चालत येऊन जेव्हा वरती केदारनाथाचे दर्शन घेता तेव्हा मनाला जो आनंद होतो तो शब्दामध्ये व्यक्त न करण्यासारखा असतो. गौरीकुंडून सोनप्रयाग येथे खाली आल्यानंतर जर तुम्हाला इथे थांबायचे असेल तर तुम्ही इथे स्टे करू शकता. आणि तर तुम्हाला इथे थांबायचं नसेल, तुम्हाला बद्रीनाथ वगैरे दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही सोनप्रयागहून निघून वाटेमध्ये जे रुद्रप्रयाग आहे तिथे तुम्ही थांबू शकता. आणि तिथून तुम्ही दुसऱ्या दिवशी बद्रीनाथाचे दर्शन घेऊन त्यानंतर तुम्ही जे हरिद्वार आहे त्या हरिद्वारला येऊ शकता. आपल्या महाराष्ट्रामधून केदारनाथ येथे दर्शनाला येण्यासाठी सर्व खर्च पकडून एक 8 ते 12 हजार रुपये एवढे लागतील. आणि त्यासाठी एक
5 ते 6 दिवस वेळ हा पुरेसा आहे। तर मित्रांनो, केदारनाथ यात्रेविषयी तुमचे जे पण काही प्रश्न असतील, जसे की गाडी बुकिंग, हॉटेल बुकिंग, ट्रेन वगैरे बुकिंग याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याला लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेन। तर मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय। लवकरच भेटूया नवीन ठिकाणी, नवीन भागामध्ये। धन्यवाद।